जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुमचं परत एकदा मित्रांनो आपल्या नाद भरतीचा या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, आपण आज भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी आरआरबी ग्रुप डी साठी मित्रांनो प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण आज अभ्यासत आहोत। बघा मित्रांनो, महत्त्वाची बाब म्हणजे सीबीटीच्या मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले गेलेले मित्रांनो प्रश्न आपण जे मित्रांनो आहे आज कव्हर करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि त्यासोबत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आताच बघा आपल्या चॅनलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राइब बघा करून घ्या। बघा मित्रांनो, तुम्ही जर तुमचा फॉर्म जर मराठी भाषेतून जर अप्लाय केला असेल तर मित्रांनो बघा तुमच्यासाठी आपलं जे चॅनल आहे ते एकदम उत्तम असणार आहे मित्रांनो। कारण बघा मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी मराठी भाषेतून मित्रांनो एकदम उत्तमरित्या जे आहे आपल्या भारतीय रेल्वे पदभरती 2025 च्या मित्रांनो ग्रुप डी साठी एकदम मित्रांनो चांगल्या प्रकारे आपल्या चॅनलवर तुमची तयारी मित्रांनो करून घेतली जात आहे। त्यामुळे बघा तुम्ही आता नवीन असाल तर बघा आपल्या चॅनलला मित्रांनो आताच सबस्क्राइब मात्र करून घ्या। तर बघा पहिला प्रश्न, खालील कोणते आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते? तर बघा मित्रांनो, खालीलपैकी मित्रांनो कोणते जे होते आधुनिक काळातील मित्रांनो पहिले मित्रांनो मराठी नाटक होते? तर बघा पर्याय क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे सीता स्वयंवर। हे जे मित्रांनो आहे हे आधुनिक काळामधले मित्रांनो आपल्या मराठीतील पहिले नाटक आहे। इतकी गोष्ट तुम्हाला मित्रांनो लक्षामध्ये ठेवायची आहे। यासोबत मित्रांनो बघा तुम्ही आतापर्यंत आपली 700 जीके जे मित्रांनो प्रश्नांची जर तुम्ही पीडीएफ आतापर्यंत बाय केली नसेल तर बघा ते सुद्धा मित्रांनो तुम्ही पीडीएफ बघा आताच बाय करून घ्या। बाय करण्यासाठी बघा 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये पे करा आणि स्क्रीनशॉट या नंबरच्या मित्रांनो व्हॉट्सअपला पाठवा। तुम्हाला लगेच मित्रांनो 1 ते 2 मिनिटाच्या आत जे आहे आपली पीडीएफ तुम्हाला मित्रांनो मिळून जाईल। पुढे, भारतामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पहिला कायदा कधी केला? तर बघा मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर बघा मित्रांनो, भारतामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी मित्रांनो पहिला कायदा कधी केला होता? तर पर्याय क्रमांक 1972 मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। पुढे, खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचू शकता? तर बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या मित्रांनो ठिकाणी आपण टॉय ट्रेनने मित्रांनो पोहोचू शकतो? तर बघा पर्याय क्रमांक माथेरान जे मित्रांनो थंड हवेचे ठिकाण आहे या ठिकाणी बघा आपण मित्रांनो टॉय ट्रेनने पोहोचू शकतो। तर बघा मित्रांनो, माथेरान हे जे थंड हवेचे ठिकाण आहे हे आहे बघा मित्रांनो रायगड या जिल्ह्यात, लक्षात घ्या रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। पुढे, मुंबई शहराचे क्षेत्रफळ किती? तर बघा मित्रांनो आपल्या मुंबई शहराचे जे मित्रांनो क्षेत्रफळ आहे ते आहे बघा 157 चौरस किलोमीटर इतके तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे। पर्याय क्रमांक ड या आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। पुढे, महाराष्ट्रातील खनिज तेल क्षेत्र म्हणजेच मुंबई हायचे स्थान सांगा या प्रकारचा मित्रांनो प्रश्न विचारला। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील खनिज तेल क्षेत्राचे म्हणजेच मित्रांनो मुंबई हायचे स्थान सांगा। तर बघा मित्रांनो या आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब मुंबईच्या पश्चिमेशी मित्रांनो हे बघा तर काय मुंबईच्या मित्रांनो महाराष्ट्रातील मित्रांनो खनिज तेल क्षेत्र कुठे आहे मित्रांनो? तर मुंबई आहे, मुंबईच्या मित्रांनो पश्चिमेस आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे, कोणती नदी गंगेची उपनदी आहे आणि अमरकटक जवळ उगम पावते? तर बघा मित्रांनो, कोणती नदी ही मित्रांनो गंगेची उपनदी आहे गंगा नदीची आणि अमरकटक या मित्रांनो ज्या ठिकाणाजवळ उगम पावते? तर बघा पर्याय क्रमांक ब सोन आहे। बघा सोन ही नदी मित्रांनो जी आहे गंगा या नदीची मित्रांनो उपनदी आहे आणि अमरकटक जवळ मित्रांनो जी आहे ही नदी मित्रांनो उगम पावते, इतकं तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे, भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर बघा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या मित्रांनो निर्मिती दरम्यान जे आहे संविधान सल्लागार म्हणून मित्रांनो कोणाची नियुक्ती केली होती? तर पर्याय क्रमांक क BN रावची जी आहे मित्रांनो नियुक्ती करण्यात आली होती का? कशासाठी? तर बघा आपली भारतीय राज्यघटना मित्रांनो निर्मिती करण्यासाठी मित्रांनो ज्या निर्मिती करण्यादरम्यान मित्रांनो त्याच्यामध्ये एक संविधान सल्लागार म्हणून मित्रांनो यांची जी आहे नियुक्ती करण्यात आली होती। पुढे, कुठल्या वर्षी भारतामध्ये सेवा कर प्रथम लागू झाला? तर बघा लक्षात घ्या कोणत्या वर्षी किंवा कुठल्या वर्षा प्रकारचा प्रश्न आहे। तर भारतामध्ये मित्रांनो सेवा कर जे प्रथम लागू झाला होता। तर बघा मित्रांनो पर्याय क्रमांक 1994 ते 95 या मित्रांनो सालामध्ये जे आपल्या भारतामध्ये मित्रांनो कोणता सेवा कर जे आहे मित्रांनो बघा लागू झाला होता। तर बघा यासोबतच मित्रांनो वस्तू व सेवा कर सुद्धा आहे, हे फक्त सेवा कर आहे। तर यासोबतच बघा वस्तू व मित्रांनो सेवा कर आहे। तर बघा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की
भारतामध्ये वस्तू व सेवा कर कधी सुरू झाला? तर बघा मित्रांनो 1 जुलै 2000 मित्रांनो 17 रोजी जे आहे वस्तू व सेवा कर मित्रांनो आपल्या भारतामध्ये मित्रांनो सुरू झाला होता. पुढे बघा 9वा प्रश्न. जागतिक व्यापार परिषद म्हणजेच मित्रांनो WTO ची स्थापना कधी झाली किंवा कधी स्थापन झालं मित्रांनो, या प्रकारचा प्रश्न विचारला. तर जागतिक व्यापार मित्रांनो परिषद आहे या ठिकाणी बघा. जागतिक व्यापार परिषदेची मित्रांनो जी स्थापना आहे मित्रांनो ती कधी झाली? तर बघा पर्याय क्रमांक 1 जानेवारी 1995 रोजी मित्रांनो ती बघा काय WTO ची मित्रांनो स्थापना झाली होती का? तर जागतिक व्यापार परिषदेची मित्रांनो स्थापना या ठिकाणी झाली होती. पुढे डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा डोंगरीच्या तुरुंगातील मित्रांनो 101 दिवस हे जे मित्रांनो पुस्तक आहे कोणी लिहिले? तर पर्याय क्रमांक गोपाळ गणेश आगरकर यांनी मित्रांनो बघा हे जे पुस्तक आहे मित्रांनो लिहिलेले होते, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे राजश्री शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते? तर बघा मित्रांनो राजश्री जे शाहू महाराज आहेत मित्रांनो आरक्षणाचे निर्माते, ते बघा मित्रांनो जे आहेत यांचे मित्रांनो मूळ घराणं आपल्या या ठिकाणी मित्रांनो विचारलंय. तर मित्रांनो बघा यांचं मूळ घराणं पर्याय क्रमांक घाटगे हे मित्रांनो बघा आपल्या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. पुढे ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला? तर बघा मित्रांनो ब्रिटिश व भिल्ल मित्रांनो यांच्यातील जे आहे कोणत्या युद्धामध्ये कॅप्टन मित्रांनो जो हेनरी होता तो मारला गेला होता? तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक नांदूर सिंगोटे या मित्रांनो जे युद्ध आहे या युद्धामध्ये मित्रांनो कॅप्टन हेनरी जो आहे मित्रांनो तो मारला गेला होता, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच बघा मित्रांनो पानिपत. तर बघा मित्रांनो पानिपतच्या एकूण आतापर्यंत 3 लढाया झाल्यात मित्रांनो. त्या 3 मध्ये मित्रांनो पहिली जी लढाई होती ती मित्रांनो बघा किती झाली? तर 1526 पहिली झाली, दुसरी 1556 झाली आणि तिसरी मित्रांनो 1761 झाली. इतकं तुम्हाला मित्रांनो लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे प्लासीची मित्रांनो बघा यासोबतच प्लासीची जी लढाई आहे मित्रांनो ही 1757 झाली. इतकं तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे मित्रांनो बघा इतिहासामध्ये मित्रांनो हे जे 2 मित्रांनो लढाया आहेत मित्रांनो हे महत्त्वपूर्ण आहेत आणि याच्यावर मित्रांनो प्रश्न पडतात. त्यामुळे मित्रांनो इतकं तुम्हाला पाठ ठेवणं मित्रांनो गरजेचं आहे. त्यामुळे बघा आता तुम्ही हे सर्व काय पाठ करा. पुढे मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय. तर बघा मित्रांनो मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय. तर काय पर्याय क्रमांक नीलकंठ आहे बघा, लक्षात घ्या नीलकंठ हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढे भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे? तर बघा मित्रांनो भाभा जे अणुसंशोधन मित्रांनो केंद्र आहे तर ते कोठे किंवा कोणत्या ठिकाणी आहे या प्रकारचा आपल्याला ठिकाणी मित्रांनो प्रश्न विचारला. तर या बघा प्रश्नाचे योग्य आन्सर आपल्या पर्याय क्रमांक मुंबई हे मित्रांनो असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर बघा मित्रांनो आताच सांगितलं आहे. तर पानिपतची मित्रांनो तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर बघा या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे, त्यामुळे बघा अवश्य सांगून टाका. तर पुढे 16 प्रश्न पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर बसलेले आहे? तर बघा मित्रांनो पुणे हे जे शहर आहे मित्रांनो हे कोणत्या 2 नद्यांच्या मित्रांनो संगमावर बसले आहे? तर बघा पर्याय क्रमांक मुळा व मुठा या मित्रांनो 2 नद्यांच्या जे संगमावर आहे पुणे हे शहर मित्रांनो बसलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे मिनी रनवे कोणत्या 2 स्थानांकादरम्यान धावते? तर बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, IMP आहे, त्यामुळे बघा आताच पाठ करून घ्या. तर बघा मित्रांनो मिनी ही जी रेल्वे आहे मित्रांनो ती कोणत्या 2 स्थानकांदरम्यान मित्रांनो धावते या प्रकारचा प्रश्न विचारला. तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर पर्याय क्रमांक नेरळ व माथेरान हे मित्रांनो असणार आहे. पुढे गीतगोविंद या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा मित्रांनो गीतगोविंद या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा निर्माते कोण आहेत या प्रकारचा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो या प्रश्नाचे जे आपला योग्य आन्सर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक जयदेव. हे जे मित्रांनो प्रश्न आहे हे जे आहे मित्रांनो हे आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे शेवटचा प्रश्न श्रवण बेळगोळ हे जे मित्रांनो तीर्थस्थान आहे कोणत्या पर्वतात आहे या प्रकारचा प्रश्न विचारला. तर श्रवण बेळगोळ हे मित्रांनो तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर बघा पर्याय क्रमांक विंध्यरांगा मित्रांनो हे जे आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक आपलं या ठिकाणी मित्रांनो प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे.
तर काय श्रवण बेळगोळ हे जे मित्रांनो तीर्थस्थान आहे कोणत्या पर्वतात आहे, तर विंध्य रांगा मित्रांनो या पर्वत रांगेत आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं. तर बघा हे होते मित्रांनो आपले आजचे 19 टॉप मित्रांनो IMP म्हणजेच इम्पॉर्टंट असे मित्रांनो प्रश्न असतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर बघा आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल आताच बघा आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर भेटू परत अशाच काही नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत राहा मित्रांनो आपला आवडता युट्यूब चॅनल. धन्यवाद.